नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत. आमचे काही साधक आपल्याला या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत, त्याप्रमाणे ते करणार आहेत. आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल. योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदनेने होणार आहे. गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे. गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते. गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरूंचा गुरु असलेला ओंकार, त्याचा 3 वेळा जप आहे आणि नंतर गुरुर्ब्रह्माचा श्लोक आहे. तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत. हाताची ध्यानमुद्रा आहे, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटलेले, सगळं शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत. मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे गुरवे नमः. नमः. आता आपण बघणार आहोत वृक्षासन. वृक्ष हा आकाशाच्या दिशेने नेहमी वाढत असतो, त्याप्रमाणे शरीर सुद्धा आकाशाच्या दिशेने म्हणजे वरच्या दिशेने सबंध ताणून घ्यायचं आहे आणि म्हणून या आसनाचं नाव वृक्षासन आहे. हे दंडस्थितीमधलं आसन आहे. आपण पाहूया कसं केलं जातं ते. समोरचे साधक दंडस्थितीमध्ये आहेत. वृक्षासन करायचं आहे. श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही हात बाजूनी वर करायचे आहेत. वर जाईपर्यंत श्वास घेण्याची गरज चालू ठेवायची. दोन्ही हाताचे तळे एकमेकाला जुळवायचे आहेत. शरीर वरच्या दिशेने ताणायचे, टाचा उचलायचे आहेत. 2 श्वसन संथ चाललेलं आहे. शरीर स्थिर ठेवायचं आहे, दृष्टी स्थिर ठेवायची आहे
आसन सावकाश सोडायचंय. 1 टाचा टेका. 2 श्वास घ्या. श्वास सोडत सोडत हात खाली. या आसनामध्ये शरीराला एका दिशेने ताण मिळतो. म्हणजे टाचेपासून हाताच्या बोटापर्यंत सगळे स्नायू एका दिशेने ताणले जातात आणि त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण असं हे आसन आहे. आपण पाहूया ताडासन. ताडासन करायचं आहे. 1 ला डावा पाय थोडा बाजूला ठेवायचा आहे. 1 म्हणजे शरीराचा तोल व्यवस्थित सांभाळता येईल. 2 ला सावकाश दोन्ही हात बाजूनी वर घ्यायचे आहेत. 2 वर घेतल्यानंतर बोटं एकमेकात अडकवायची आहेत. 3 ला हाताचे तळवे वरच्या दिशेने करायचे आहेत. 3 तर ही पूर्वस्थिती झालेली आहे. यातनं सबंध शरीर वर उचलायचं आहे, खाली आणायचं आहे. अशा प्रकारच्या हालचाली करायच्या आहेत. 1 टाचा उचला, शरीर वर ताणून घ्या. 2 टाचा खाली टेका. 1 2 1 2 1 2. आसन आपण सोडूया. सावकाश हाताची बोटं सरळ करायची आहेत. 1 2 ला दोन्ही हात सावकाश बाजूने खाली आणायचे आहेत. 2 3 ला पाय जुळून घ्यायचे आहेत. 3. यानंतर आपण पाहणार आहोत त्रिकोणासन. या आसनामध्ये शरीराची स्थिती साधारणतः त्रिकोणासारखी होते म्हणून त्रिकोणासन म्हटलेलं आहे. बघूया आपण हे आसन कसं केलं जातं ते. हे आसन दंडस्थितीमधनं म्हणजे उभे राहण्याच्या अवस्थेमधनं आहे. साधक आपल्याला करून दाखवत आहेत. 1 ला डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे टाकायचा आहे. 1 डाव्या पायाचा चबडा डावीकडे वळवायचा आहे. 2 श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत खाली वाकायचा आहे. डाव्या हाताचा तळवा जमिनीवर टेकायचा आहे. डावा गुडघा वाकवायचा आहे. 3 डाव्या हातावर तोल सांभाळा हरकत नाही. 4 ला उजवा हात कानावरून सरळ घ्यायचा आहे. 4 ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. उजवा हात, पाठ आणि उजवा पाय एका सरळ रेषेमध्ये आहे. डाव्या पायाच्या गुडघ्यामध्ये काटकोन झालेला आहे आणि श्वसन संथ चाललेला आहे. आसन सोडायचं आहे. 1 ला उजवा हात जागेवर. 1 2 गुडघा सरळ करायचा आहे. डावा हात वर उचलायचा आहे. 3 ला डावा चवडा सरळ करायचा आहे. 3 4 ला डावा पाय जवळ घ्यायचा आहे. 4 आता हेच आसन आपण उजव्या बाजूने बघणार आहोत. 1 ला उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे टाकायचा आहे. 1 उजव्या पायाचा चवडा उजवीकडे वळवायचा आहे. 2 उजव्या गुडघ्यात वाकायचं आहे. उजवा तळ हात जमिनीवर टेकायचा आहे. 3 श्वास सोडत सोडत वाकायचा आहे. उजव्या हातावर वजन टाकायला हरकत नाही शरीराचं. डावा हात कानावरनं सरळ पुढे घ्यायचा आहे. 4 ही आसनाची पूर्ण स्थिती आहे. या अवस्थेमध्ये श्वसन संथ चाललेलं आहे. सगळं शरीर शिथिल आहे आणि स्थिर आहे. आसन सोडायचं आहे. 1 ला उजवा हात जागेवर. 1 श्वास सोडा. श्वास घेत कमरेत सरळ. 2 गुडघा सरळ. 3 उजवा चवडा सरळ करायचा आहे. 4 ला दोन्ही पाय जुळून घ्यायचे. 4 याप्रमाणे हे आसन दोन्ही बाजूला करता येतं, डावीकडे आणि उजवीकडे. त्याप्रमाणे दोन्ही बाजूला शरीराच्या व्यवस्थित ताण मिळत असतं. यानंतर आपण पाहणार आहोत वीरासन. एखादा योद्धा शत्रूवर प्रहार करताना त्याची जशी स्थिती असते तशी काहीची स्थिती या आसनामध्ये शरीराची होते. एवढंच याच्यामध्ये साधर्म्य आहे. याच्या सहाय्याने कुठे कोणावर हल्ला करायचा आहे अशी काही कल्पना याच्यामध्ये नाहीये. फक्त आकृती साधर्म्य आहे. त्यामुळे वीरासन आपण पाहूया.
एक आकड्याला डावा पाय जास्तीत जास्त पुढे टाकायचा आहे. 1 2 ला उजव्या पायाचा चवडा वळवायचा आहे. 2 3 ला दोन्ही हात जोडायचे तर डावा गुडघा वाकवायचा, हात गुडघ्यापाशी ठेवायचे. 3 श्वास सोडा, श्वास घेत दोन्ही हात वर उचला आणि मागे न्या. 4 पाठीची कमान करायची मागच्या दिशेने, शरीर स्थिर ठेवायचं आहे. अर्धवर्तुळाकार कमान झालेली आहे. डावा पाय गुडघ्यात वाकलेला आहे पुरेसा. आसन सोडायचं आहे. 1 सावकाश हात गुडघ्याजवळ आणायचे, कमरेत सरळ व्हायचं आहे. 2 हात बाजूला, गुडघ्यात सरळ. 3 डावा चवडा सरळ करायचा आहे. 4 डावा पाय सरळ आणून मिळवायचा आहे. हेच आसन आपण आता उजवा पाय पुढे करून बघणार आहोत. साधक आपल्याला करून दाखवतील. 1 ला उजवा पाय जास्तीत जास्त पुढे टाकायचा आहे. 1 पायात पुरेसे अंतर घ्या म्हणजे मग व्यवस्थित आसन करता येईल. 2 ला डावा चवडा डावीकडे वळवायचा आहे. 2 3 ला दोन्ही हात जुळवायचे, गुडघ्याजवळ घ्यायचे, गुडघे वाकवायचे. 3 4 ला दोन्ही हात श्वास घेत घेत वर उचलायचे. 4 हात पाठीमागे न्यायचे, पाठीची कमान करायची आहे. दोन्ही हात, पाठ आणि डावा पाय पूर्ण अर्धवर्तुळाकार झालेला आपल्याला दिसत आहेत. उजवा गुडघा वाकलेला आहे काटकोनामध्ये. आसन स्थिर ठेवायचं आहे. श्वसन संथ चाललेलं आहे. आसन सोडा. 1 श्वास घ्या, श्वास सोडत सोडत पुढे वाकवायचे. हात गुडघ्याजवळ आणायचे. 2 हात जागेवर, गुडघा सरळ. 3 ला डावा चवडा सरळ. 3 4 ला उजवा पाय मागे आणून दुसऱ्या पायाला मिळवायचा आहे. 4 हे आसन दोन्ही बाजूनी केल्यामुळे पोटऱ्या आणि मांड्या ह्याच्यातल्या स्नायूंना फार विशेष प्रकारे ताण मिळतो आणि त्या ठिकाणचा रक्तप्रवाही सुधारतो. तर त्या स्नायूंची ताकद वाढायला सुद्धा या आसनाचा निश्चितपणे जास्त उपयोग होतो. यानंतर आपण पाहणार आहोत उग्रासन. तर नावामध्ये उग्र शब्द आलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ते करायला थोडंसं अवघड आहे. कमरेवर जास्ती ताण येतो खूप आणि त्यामुळे याला उग्रासन असं म्हटलेलं आहे. आपण बघूया आता कसं केलं जातं ते. उग्रासन करायचं आहे. डावा पाय डावीकडे सरकवायचा जास्तीत जास्त. 1 2 आकड्याला श्वास घ्या फक्त. 2 श्वास सोडत सोडत कमरेत पुढे वाकायचं आहे. 3 तळहात जमिनीवर टेकायचे. 4 श्वास सोडलेल्या अवस्थेतच खाली जायचं आहे आणि टाळू शक्यतो 2 पायाच्या रेषांमध्ये टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. 4 उजव्या हाताने उजव्या पायाची बोटं, डाव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडायची. थोडंसं अवघड आहे आसन हे, पण प्रयत्नाने व्यवस्थित जमतं. टाळू पायाच्या रेषेत टेकता आलं तर पुढच्या बाजूला टेकलं तरी चालतो. टाळू टेकता नाही आलं तर कपाळ टेकलं तरी सुरुवातीला चालू शकेल. आसन सोडायचं आहे. 1 ला दोन्ही हात जवळ घ्यायचे आणि आधार द्यायचा आहे डोक्याला. 1 डोकं वर उचलायचं आहे. 2 3 ला कमरेत सरळ व्हायचं आहे. 3 4 पाय जवळ. या आसनामध्ये कमरेला भरपूर ताण मिळतो आणि त्या कमरेचा जास्ती जर त्रास असेल, कमर दुखणी वगैरे, तर हे आसन शक्यतो न केलेलं चांगलं. अर्थात कमरेची स्थिती जर चांगली असेल तर आसनाचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आता दंडस्थितीमधली आकर्षक आसनं आपण पाहणार आहोत. तिचं नाव आहे संकटासन. तर संकटासन म्हटल्यानंतर साहजिकच असं वाटतं की आसन करणं म्हणजे एक संकट आहे की काय. तसं काही फारसं नाही. उलट संकटासन सोपं आहे, पण परंपरागत नाव चालत आलेलं आहे. तेच आपणही बघणार आहोत. पहिलं आपण संकटासन बघूया. दंडस्थितीमधलं आसन आहे.
या आसनामध्ये एका पायाने दुसऱ्या पायाला पिळा घालायचा आहे आणि हाताची नमस्कार स्थिती आहे. डाव्या पायाने सुरुवात करायची आहे. दोन्ही गुडघ्यात थोडंसं वाकायचं आहे. 1 2. डाव्या पायाने पुढच्या बाजूने पिळा द्यायचा आहे. आपण पाहता आहात. 3 नमस्कार स्थिती. आता यामध्ये पीळ घातल्यामुळे दोन्ही पायाचे स्नायू पण ताणले गेलेले आहेत आणि एक विशिष्ट स्थिती अशी निर्माण झालेली आहे. तोल सांभाळायलाही थोडंसं अवघड वाटतं काही वेळा. सरावाने काही अडचण येत नाही. या आसनाचा कालावधी 30 सेकंदाचा सांगितलेला आहे. आसन सोडायचं आहे. 1 हात खाली. 2 पायाचा तिढा सोडवायचा आहे. 3 सरळ उभं राहायचं आहे. दुसऱ्या बाजूनी हेच आसन करायचं आहे. 1 गुडघ्यात वाकायचं आहे. 2 दुसऱ्या पायाने तिढा द्यायचा आहे. हाताची नमस्कार स्थिती. दृष्टीसमोर, पाठीचा कणा ताठ. श्वसन संथ चाललेलं. आसन सोडा. 1 2 3 सरळ उभं राहायचं आहे. आता आपण पाहणार आहोत एक अतिशय लोकप्रिय आसन, शीर्षासन. शीर्षासनाला सगळ्या आसनांचा राजा असं म्हणायची पद्धत आहे. तशी वस्तुस्थिती तशी काही असायचं कारण नाही, पण एक सगळ्या आसनांपेक्षा एक निराळ्या पद्धतीने केलं जाणारं आसन. आणि खाली डोकं वर पाय हा त्यातला महत्वाचा भाग आहे. तरी आपण आता शीर्षासन कसं करतात ते पाहूया. आपल्याला जे दाखवलं जाणार आहे ते पूर्णपणे आधाराशिवाय दाखवलं जाणार आहे. साधक या ठिकाणी वज्रासन स्थितीमध्ये बसलेले आहेत. त्यातनं शीर्षासनाला सुरुवात केली जाणार आहे. 1ला दोन्ही हात वर उचलायचे, बोटं एकमेकात अडकवायची आहेत आणि जमिनीवर टेकायची आहेत. 1 जमिनीवर टेकायची आहेत. 2 तर या ठिकाणी टाळू जमिनीवर टेकली पाहिजे. बरेच वेळा कपाळ टेकलं जातं आणि मग मान तिरकी राहते आणि मग मानेला दुखापत होण्याची शक्यता असते. त्या टाळू टेकायची आहे. नीट बघायचं आपण. बोटं जी अडकवलेली आहेत त्यांनी त्याला आधार द्यायचा आहे आणि तोल व्यवस्थित सांभाळायचा आहे. 3 गुडघे सरळ करायचे आहेत. 4 पाय जवळ घ्यायचे आहेत शरीराच्या. 5 तळव्यावर उचलायचे. 6 कमरेत सरळ करायचं आहे आणि 7 पाय गुडघ्यात सरळ करायचे. शीर्षासनाची पूर्ण स्थिती आलेली आहे. शरीर पूर्णपणे सरळ आहे. तोल मागे किंवा पुढे टाकायचा नाही आहे. जेवढं शरीर सरळ राहील तेवढं तोल सांभाळणं सुद्धा सोपं राहणार आहे. आणि एकदा सराव झाल्यानंतर बराच वेळ आसनामध्ये स्थिर राहता येतं. श्वास अर्थातच कोंडलेला नाही आहे. श्वसन संथ चालू आहे. आता शीर्षासन सोडायचं आहे. 1ला दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे तर तोल सांभाळायचा आहे. 1 2ला कमरेत वाकायचं आहे. 2 उलट क्रमाने आसन सोडलं जात आहे. 3 सावकाश पायाची बोटं जमिनीवर टेकायची आहेत. 4 गुडघे टेकायचे आहेत. 5 तर या ठिकाणी थोडंसं डोकं सरळ करून हातांवरती टेकून थोडा वेळ थांबणं अपेक्षित आहे. थोडी विश्रांती मिळते कारण डोक्याकडे भरपूर रक्त गेलेलं आहे गुरुत्वाकर्षणामुळे. ते परत येताना जरा सावकाशपणे येण्याची आवश्यकता असते. 6 उठायचंय वरती. 7 हात गुडघ्यावर घ्यायचे. वज्रासन स्थितीमध्ये यायचं आहे. शीर्षासन या आसनामध्ये मेंदूला खूप मोठ्या प्रमाणात रक्तपुरवठा होतो कारण नेहमी मेंदू वर असतो आणि हृदय खाली असतं आणि त्यामुळे हृदयाला गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी असा रक्त मेंदूला पाठवावं लागतं. या ठिकाणी मेंदू खाली जातो आणि हृदय वर येतं. त्यामुळे साहजिकच अधिक प्रमाणामध्ये रक्त मेंदूकडे जातं. त्यामुळे मेंदूची तशी क्षमता असणं आवश्यक आहे. अधिक दाबाचंही रक्त जातं. रक्तदाबही वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळे या सगळ्याची सहन करण्याची क्षमता मेंदूची असणं आवश्यक आहे. ती जर नसेल तर डोकं दुखणे किंवा इतर काही त्रास होण्याची शक्यता असते. सर्वांगासनात ज्याप्रमाणे पायातलं रक्त आपोआप खाली येतं
तो फायदा याही आसनात मिळतोय. पाय वर असतात, हृदय खाली असतं, म्हणून पायातलं रक्त गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने हृदयापर्यंत सहजपणे येऊ शकतं. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स किंवा तत्सम जे आजार आहेत त्यातही याचा फार उपयोग होऊ शकतो. पण त्याचबरोबर पायाला रक्त पुरवावं लागतं, शुद्ध रक्त ते हृदयाला पुरवावं लागतं. हृदयाची पायापासूनची उंची जी आहे ती साधारणतः 4 फुटाच्या आसपास येते या अवस्थेमध्ये. नेहमी आपण जेव्हा उभा असतो त्या मेंदू हा 1 फूटभर वरती आहे, त्यामुळे हृदयाला 1 फूट वरतीच रक्त पुरवावं लागतं गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी. शीर्षासनात मात्र ते 4 फूट पायावर जातात आणि त्यामुळे इतक्या जास्ती उंचीवरती गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी जास्ती ताकद लावून हृदयाला वरती रक्त पुरवावं लागतं. आणि त्यामुळे साहजिकच एकीकडे मदत होते मेंदूला रक्त पुरवताना, पण पायाला रक्त पुरवताना जास्ती ताण येतो आणि त्यामुळे हृदय देखील सक्षम असणं आवश्यक आहे शीर्षासन करण्यापूर्वी. त्यामुळे हृदय, मेंदू किंवा मणके, मान हे सगळे अवयव पूर्णपणे सुस्थितीत असले तरच आपल्याला शीर्षासन नीट करता येतं. याच्यात कुठेही त्रास होत असेल आणि मग शीर्षासन केलं तर तो त्रास वाढण्याची शक्यता आहे. एवढी काळजी घेण्याची आवश्यक आहे. जर साधक नवीन असेल, त्याला सराव नसेल किंवा पहिल्यांदा शिकत असेल तर शिक्षकांनी त्याला थोडासा आधार देण्याची आवश्यकता आहे आणि तो आधार व्यवस्थित पद्धतीने दिला तर ते शीर्षासन नीट करता येतं. अन्यथा साधक आणि शिक्षक दोघांचाही तोल जाण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी साधक वज्रासनावर बसलेले आहेत, आधार देणारे शिक्षक उभे आहेत आणि त्यांची उभं राहण्याची अवस्था ही फार महत्वाची आहे. प्रत्यक्ष डोकं टेकल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल. तेव्हा शीर्षासन करायचं आहे. 1 बोटं एकमेकात अडकवायची आहेत, हात खाली टेकायचे आहेत. 2 टाळू टेकायचा आहे. आता बा शिक्षकांचा पाय साधकाच्या समोर आलेला आहे आणि साधक जर पलीकडे पडायला लागला तर शिक्षक त्याला निश्चितपणे पायाने आधार देऊ शकतील. 3 गुडघे वर उचला. हाताने पाठीला आधार दिलाय कारण पाठीने काही तोल जाण्याची शक्यता असते. 4 पाय जवळ घ्या. इथपर्यंत काही अडचण येत नाही, ह्याच्या पुढेच खरी शक्ती लावावी लागते आधार देण्याकरता. 5 पाय वर उचलायचे, पायाला धरलेलं आहे. 6 7 दोन्ही बाजूनी हात वर न्यायचे आणि दोन्हीकडनं आधार दिलेला आहे. या ठिकाणी कंबर मागे पुढे करून व्यवस्थित करावी लागते. दोन्ही हात वर ठेवायचे आणि या ठिकाणी साधकाला सांगायचं की दोन्हीकडे हाताचा आधार आहे, कारण त्याचे पाय पुढे मागे हलतात. तर हल्ल्यानंतर हाताचा आधार आहे असं कळल्यानंतर मग त्याला आत्मविश्वास निर्माण होतो. अन्यथा घाई गडबडीने तोल जाण्याची शक्यता असते. ते अशा पद्धतीने थोडा वेळ आधार देऊन शीर्षासन करता येऊ शकतं. शीर्षासन सोडायचं आहे. 1 पायाची घडी, कमरेला आधार द्यायचा आहे. आता 2 पायाखाली हात द्यायचे. 3 अलगद खाली टेकलेलं आहे. 4 गुडघे टेकायचे. 5 डोकं वर काढायचं, हातावर टेकवायचंय, थोड्या वेळ तसंच थांबायचंय. 6 मान वर घ्यायची आहे. 7 वज्रासनामध्ये यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की किती व्यवस्थित आधार दिलाय. आणि हे जर तंत्र पाळलं, विशेषतः उभं राहण्याचं आणि हाताने आधार देण्याचं, तर शिक्षकाचं वजन कमी असेल आणि विद्यार्थ्याचं जास्ती असेल तरी सुद्धा त्याला सहजपणे तोलता येऊ शकतं. अन्यथा मात्र दोघंही खाली पडण्याची शक्यता असते. तेव्हा आधार कसा द्यायचा याचा देखील सराव करण्याची आवश्यकता आहे. म्हणून सुरुवातीला काही दिवस असा आधार द्यावा लागतो. शीर्षासन भिंतीच्या आधाराने सुद्धा करता येऊ शकतं, त्याला कोणाची मदत पण लागत नाही. पण एकदा भिंतीच्या आधाराने शीर्षासन करण्याची सवय झाल्यानंतर मागे भिंत नसेल तर या कल्पनेनेच तोल जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही साधारणतः भिंतीच्या आधाराने शीर्षासन करा असं कधीही सांगत नाही. अर्थात कोणी मदतीला नसेलच तर भिंतीच्या आधाराने करायला काही अडचण नसते, त्याच्यामध्ये तोल जाण्याची शक्यताही नसते. त्यामुळे ते तसं पुष्कळ सोपं आहे. पण नंतर भिंतीचा आधार सुटणं अवघड आहे, म्हणून शक्यतो भिंतीच्या आधाराने न केलेलं चांगलं. अशा पद्धतीने शिक्षकांनी साधकाला जर आधार दिला तर व्यवस्थित शीर्षासन करता येतं.
आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत. तेव्हा याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे. आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यातनं मिळतात. तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा. या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे.